नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व JR असणार आहे, शासन निर्णय असणार आहेत, म्हणजेच की 18/12/2025 रोजीचे जे काही सर्व JR असणार आहेत ते सर्वचे सर्व JR आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमके JR शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही JR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव वित्त विभाग यातर्फेचा हा JR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता। ना देय प्रमाणपत्र व ना विभागीय चौकशी प्रमाणपत्रासंदर्भातचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। आपण या ठिकाणी JR दिनांक पाहू शकता 18/12/2025। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे काही सर्व JR हेडलाईन्स या जे काही पाहत आहोत याबद्दलचे ज्या काही सविस्तर PDF असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तसेच कमेंट बॉक्समध्ये मी याबद्दलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही सर्व PDF या डाउनलोड करू शकता। चला तर यानंतर शासन निर्णय JR आपण पाहूयात। यानंतरील JR हा आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी नाथनगर उत्तर पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर सहाय्यक अनुदान सन 2025 ते 26 अनिवार्य 6व्या हप्त्यासाठीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR शासन निर्णय आहे। यानंतरील JR हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक या संस्थेतील कार्यालयीन अधीक्षक वर्ग 3 या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। यानंतरील JR हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता माननीय राज्यपालांचे सचिव व माननीय राज्यपालांचे परिवार प्रबंधक या कार्यालयातील लिपिक टंकलेखक गट क S6 19,900 ते 63,200 पदाच्या सेवा प्रवेश नियमाबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। यानंतरचा JR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट ब कनिष्ठ राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 1/1/2025 तिथ अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। यानंतरील JR हा आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ कृषी अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 1/1/2024 स्थित अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। मित्रांनो, हा जो काही JR आहे हा अत्यंत महत्त्वाचा JR आहे। आपण या ठिकाणी विभागाचे नाव पाहू शकता उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा हा JR शासन निर्णय आहे। त्याबद्दलचे आपण शीर्षक पाहू शकता शैक्षणिक वर्ष 2018 ते 19 मध्ये राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या दोन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर समिती गठीत करण्यासंदर्भातील शासन परिपत्रक रद्द करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतर JR शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरचा JR हा आपण या ठिकाणी पाहू शकता अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फेचा हा JR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम PMJVK सिल्लोड नगर परिषद क्षेत्रात जिल्हा छत्रपती संभाजीनगर अल्पसंख्याक समुदायातील मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 2 वसतिगृह प्रत्येकी 250 क्षमता बांधकामासाठी दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे। यानंतरील JR हा नियोजन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक गट अ संवर्गातून सहसंचालक गट अ या संवर्गात देण्यात आलेली पदोन्नती नाकारल्यामुळे पदोन्नती आदेश रद्द करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे।
विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, फिरते पथक व जिल्हा परिषद स्तरावरील इतर आरोग्य संस्थांकरिता पुरवठा केलेल्या रुग्णवाहिकांची 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेली देयके प्रदान करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस म्हणजेच की EMS राबविण्याकरिता भांडवली खर्चाकरिता लेखाशीर्ष 4210-1101 अंतर्गत 52 यंत्रसामुग्री व साधनसामुग्री या उद्दिष्टाखाली रुपये 100 कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबतचे जे काय आहे ते अत्यंत महत्त्वाचे शुद्धीपत्रक आहे. यानंतरचा GR हा सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्या आधिपत्याखालील कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेले श्री विवेक काशीनाथ खटान अनुरेख यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेली अधिसंख्य पदास मुदतवाढ देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांना शाखा अभियंता पदावर दर्जोन्नती देण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. मित्रांनो आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 18/12/2025. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक 77/6/2025 श्री रहमत अली लष्कर आसाम विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार रक्कम वितरित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरील GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता केंद्र पुरस्कृत योजना सन 2025 ते 26 वन्यजीव आदिवासाचा एकात्मिक बाल विकास या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरील GR ही आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता कोयना प्रकल्पाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मौजे, वळवण, उचाट, मोरणी, आरव, शिंदी या पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधा कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभागाअंतर्गत विविध कार्यालयातील आहारण व संवितरण अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक म्हणजेच की VPDAA म्हणून घोषित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. मित्रांनो यानंतरील GR हा ग्रामविकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे सन्माननीय विधानमंडळ संसद सदस्यांना शासकीय अधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक व सौजन्यपूर्ण वागणूक देण्याबाबत तसेच सन्माननीय विधानमंडळ संसद सदस्यांकडून प्राप्त पत्रांच्या नोंदवहीबाबत शासन निर्देशांचे पालन करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरील GR हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता दिनांक 13 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत पाटणा बिहार येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 ते 26 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजुरी देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त मातृ मंजुरीचा निधी SNS स्पर्श प्रणालीवर वितरित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता थोर पुरुषांची चरित्र साधने प्रकाशन समित्यांनी शासकीय मुद्रणालयांकडून छपाई केलेल्या ग्रंथासाठी देयकांची रक्कम अदा करण्यासाठी सन 2025 ते 26च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून निधी वितरित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. लेखाशीर्ष आपण त्याबद्दलचे पाहू शकता की 22/05/36 असे आहे. यानंतरील GR हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथील शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनास
कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता 18/12/2025. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत पुणे या संस्थेत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता 36 सहाय्यक अनुदाने वेतन अंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना यासाठीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता 18/12/2025. मित्रांनो आजच्या डेटमधील आतापर्यंतचे आलेले जे काही सर्व GR होते हे सर्वचे सर्व GR हेडलाईन्स हे आपण या एकाच व्हिडिओमध्ये हे पाहिले आहेत आणि याबद्दलचे ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आज आलेले जे काही सर्व GR आहे हे सर्व समजलेच असेल आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील, नवीन GR हे येत राहतील ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन GR हेडलाईन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.